नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। त्या मोर्चामध्ये दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला। लहान मुलाला हल्ला केला। मोदी सरकारच्या माध्यमातून झाला। त्या पोलिसांमध्ये मिक्स आरक्षीचे लोक होते। आरक्षीच्या लोकांनी मी काढला घेऊन त्यांना मारले आणि त्याचा आज महाराष्ट्र बंदचं आव्हान बाळासाहेब आंबेडकर आमचे अध्यक्ष आमचे वंचित आघाडीचे आणि महाराष्ट्र बंद पुकारतात। त्यानिमित्तानं आम्ही सोलापूर शहर बंद करायचा आम्ही गेलो होतो। त्यानिमित्तानं आम्ही पूर्ण सोलापूर शहरामध्ये पूर्ण विनंती हात धरून विनंती केली। आपल्या व्यापार झाला त्याने आमचं विनंतीला मान दिले, बंद केले। व्यापारी लोकांचा मी मनपूर्वक आभारी आहे आणि पोलीस खात्यानं प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं। त्या पोलीस खात्याचे मी आभारी आहे आणि मीडियानं जे आम्हाला आता कव्हरिंग केलं आहे, मीडियाचं सर्व केलं तर मीडियाचं आम्ही मनपूर्वक आभारी आहे वंचितच्या वतीनं। आणि आज हा कार्यक्रम तयार करतो। प्रतिसाद कसा मिळाला तुम्हाला आजच्या बंदला? आता बऱ्याचशी यात्री मीडिया आमच्यासोबत होते, त्यांना तुम्ही विचारा। आम्ही हात जोडलेले लोक बंद करतो, त्यामुळं आम्हाला काय कोणाला काय बोलायची गरज भासली नाही। स्वतःहूनच आपले आम्ही निघालो की ते लोक बंद करतात। त्यामुळे त्या सर्व आपण लोकांनी अनेकदा मनपूर्वक आभारी मानतो, मानतो, मीडियाचं मानतो आभार। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आभार मानतो आणि आज आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। रस्त्यावर फिरू देणार नाही आपल्या हा वंचितचा इशारा आहे। आपल्या माध्यमातून मी सांगू शकतो। तर विशेष तुम्ही पाहू शकता जो BJPचे जे आताचे सध्या सरकारमध्ये संनिविष्ट आहेत त्यांना देखील रस्त्यावरती फिरू देणार नाही असा परत इशारा झाला। अजून काही आपण यांच्याशी आज या ठिकाणी दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांवर हल्ला झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज सरकारला लाख वाटेल नाही। 20 दिवस झाल्यानंतर विद्यार्थी लाखभर एका माणसासाठी लाखभर विद्यार्थ्यांना मारण्यासाठी एका तुमच्या माणसासाठी या दिल्लीला आणि इतर राज्यांमध्ये त्याचं सगळं दंगल करत आहेत, मारामारी होत आहेत। विद्यार्थ्यांना सगळ्या शहरामध्ये पोलीस त्या सरकारच्या इशाऱ्यावर अमानुषाने विद्यार्थ्याला पालन करत आहे। त्यामध्ये तुम्ही बघत आहात किती खूप पद्धतीने मारत आहात की हे विद्यार्थी जे आपल्या देशातले नसून परदेशातून आल्यासारखे या विद्यार्थ्याला वापर या ठिकाणी येत आहे। आणि जे विद्यार्थी 20 गेलेल्या नाव तुम्ही सांगा 20 विद्यार्थी जर ह्या देशामध्ये करत असेल तर हे सरकार आपल्या पद्धतीने वागत आहे। त्या सरकारमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महिलांना मारहाण केली। महिलांच्या गुप्त भागामध्ये सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस काट्या पुसत आहेत। म्हणजे हे सरकार पोलिसांना एक प्रकारे सांगत आहे की त्यांच्या रोडवर त्यांच्या उपकरणामध्ये काठी घालून बलात्कार करा असं सरकारला सांगायचा उद्देश आहे। त्यामुळे या असल्या बलात्कारी सरकारचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। तुम्ही असे कितीही जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करा, परंतु जनता आता हुशार झालेली आहे, तुमच्या या नकली सरकारला ओळखलेले आहे। त्यामुळं आता येणाऱ्या ह्या काळामध्ये भारतीय जनता काँग्रेसचं सरकार पडल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांच्या आणि भारतीय संविधानाची शपथ सांगतो। आता भारत देशातील सर्व जनता आता जागृत झालेली आहे आणि ह्या ज्या रस्त्यावर विद्यार्थ्याला मारत आहेत आणि बाजारपेठ आज